रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी भूमी पडल्या व्रजबाळी कोणत्या देहा संभाळी नयनीच्या उदकाने भिजली धरणी या नंदाचे अंगणी संवार करणारे आणि भक्तांना जवळ करणारे किती दिवस हे माखन मिश्री खाणार आहात, किती दिवस रासलीला करणार आहात. तिकडे कंस मेलेला नाही, दंतवक्र मेलेला नाहीये. भगवंत म्हणजे काळजी करू नका, पुढे ही बहुत करणी आहे. भगवंताने ठरवलं काळजी करू नका, मी आता माझं इथलं कार्य संपवतो आणि आता कंसाच्या उद्धाराचा विचार करू. कंसाला जाऊन सांगितलं, कंसा आतापर्यंत तू जेवढे जेवढे राक्षस पाठवले, आतापर्यंत तू जेवढे जेवढे काही राक्षस पाठवले त्यांच्या सर्वांचा संहार केला. अरे अपने गली में तो कुत्ता भी शेर होता है. तू काहीतरी नाटक करून धनुर्याग ठेव, काहीतरी ठेव, काहीतरी उत्सव ठेव आणि भगवंताला आणि बलराम दादाला मथुरेत घेऊन ये. मग इथं आल्यानंतर त्यांना चानूर मुष्टिक सगळे जे आहे त्यांच्या हाताने आपण त्याचा वध करू. ठरलं महाराज. पण भगवंताला आणणार कोण? आणण्याची जबाबदारी अक्रूरजीवर दिलेली आहे. अक्रूरजी भगवंताला आणण्यासाठी निघालेले. सायंकाळची वेळ आहे, गायी येण्याची वेळ झालेली आहे. अक्रूरजींचा रथ नंद बाबाच्या दारासमोर उभा आहे. बडबड नका करू हा, इकडचे थोडी शांतता ठेवा. अक्रूरजीचा रथ नंद बाबाच्या दारासमोर आल्यानंतर नंद बाबाने स्वागत केलं. आगतम स्वागतम सुस्वागतम. रात्रभर सुंदर अशी चर्चा झाली आणि बोलता बोलता अक्रूरजी सांगू लागले, अहो ऐका ना नंद बाबा, मी भगवान कन्हैयाला आणि बलराम दादाला नेण्यासाठी आलोय. हे वाक्य ज्यावेळेस यशोदा मातेच्या कानावर पडलं ना दादा, तर हातातले भांडे खाली पडलेले. काय 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 म्हणले तुम्ही? काय? आम्ही बलराम दादाला आणि कृष्णाला नेण्यासाठी आलोय. मोठा यज्ञ ठेवलेला आहे, मोठी यात्रा आहे आणि 2-3 दिवस जातील, आनंदात राहतील आणि नंद बाबा सोबत येतील. भगवंत सुद्धा यशोदेला म्हणतात, आई अगं मी कोणत्या यात्रेला गेलो नाही, कुठंच गेलो नाही, मला जाऊ दे ना ग. यशोदा मातेला एक गॅरंटी होती की भगवान परमात्मा एकदा का मला सोडून गेला की तो परत येणार नाहीये. त्या दिवशी यशोदा माता जेवली नाही. बरं, यशोदा माता दररोज संध्याकाळी भगवंताला मांडीवर घ्यायची, सुंदर लोरी म्हणायची आणि नंतर झोपी घालायची. भगवंताला सवय लागली होती. 10 वाजले, 11 वाजले, यशोदा येत नाही. शांत एका खांब्याला डोकं लावून यशोदा बसलेली आहे, रडत आहेत. भगवंत म्हणतात, आई मला झोप आली ग, मला झोपी घाल ना. भगवंताला मांडीवर घेतला आणि यशोदा लोरी म्हणायला लागली, छगन मगन मेरे लाल को निंदिया आजा, छगन मगन मेरे लाल को निंदिया आजा. बघता बघता पहाट झाली. पहाट झाल्यानंतर हवेसारखी ही बातमी सगळी गोकुळामध्ये पसरली की भगवंत आपल्याला सोडून चाललाय, भगवंत आपल्याला सोडून चाललाय, भगवंत आपल्याला सोडून चाललाय. सांगू महाराज,
त्या दिवशी गोकुळामध्ये चूल नाही पेटली हो. त्या दिवशी कोणत्याच गाईने चारा नाही खाल्ला, त्या दिवशी कोणत्याच गाईने दूध नाही दिलेलं. अरे माणसं देवावर प्रेम करत होती यात नवल नाहीये. गोकुळातल्या गायी सुद्धा माणसापेक्षा भगवंतावर प्रेम करत होत्या महाराज. सर्व गवळणी यशोदेकडे आहे आणि यशोदेला म्हणू लागला, यशोदे गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, कारत शृंगारीला सांगे हो मजला, सांगे हो मजला. अक्रूर उभा असे बाई गे साजनी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. यशोदा सर्व रडक्या आवाजामध्ये डोळ्यातून अश्रू आहे. यशोदा त्या गवळणीला सांगते, बोले नंदाची पटराणी सद्गदित होणे, मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. विवळ झाले अंतकरणी हे वचन ऐकोनी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. यशोदा मातेने भगवंताला जवळ घेतलं. किती प्रेम आहे हो यशोदेचं. या जगामध्ये सगळ्यात भाग्यवान माता जर कोण असेल तर यशोदा आहे. आणि यशोदा भगवंताला सांगते, कृष्णा चाललायस ना तू? हो गाई, माझी इच्छा आहे रे, तू एकदा माझ्या हाताने माखन मिश्री लोणी तूप दही वगैरे सर्व खावं. काही हरकत नाही ना आई. एका वाटीमध्ये दही आहे, एका वाटीमध्ये लोणी आहे, एका वाटीमध्ये माखन आहे, एका वाटीमध्ये मिश्री आहे, एका वाटीमध्ये तूप आहे. यशोदा दह्याच्या वाट्यामध्ये हात घालायची आणि भगवंताच्या मुखामध्ये घास भरवायची. तुपाच्या वाटीमध्ये हात घालायची आणि मुखामध्ये भरवायची. भगवंतानी एक एक घास सर्व खाल्ल्यानंतर यशोदेने हातात पाणी घेतलं आणि पाणी त्या ताटावर सोडलं. कन्हैया सांगतो, अगं आई, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेवणाच्या अगोदर पाणी फिरवत असतात ग, जेवण झाल्यानंतर नसतात फिरवत. त्यावेळेस यशोदा सांगते, कृष्णा तुला सांगू, आतापर्यंत तू दही दूध तूप लोणी खात होता म्हणून मी दही दूध खात होते रे. आतापर्यंत तू दूध पित होता म्हणून मी दूध पित होते. आतापर्यंत तू माखन खात होता म्हणून मी तुझं उष्ट माखन खात होते. आतापर्यंत तू तूप खात होता म्हणून मी तूप खात होते. आतापर्यंत तू दही खात होता म्हणून मी दही खात होते. आजपासून ना तू माखन खाणार आहे कृष्णा, आजपासून ना तू दही खाणार आहे.
ना आजपासून तुम्ही श्री खाणार आहे, तर मी काय करू या दया दुधाचं, म्हणून मी पाणी सोडलंय. मिळाल्या गवळणी. सगळ्या गवळणी ज्या रस्त्याने भगवान परमात्मा जाणार आहे, त्या परमात्म्याने त्या सगळ्या गवळणी रस्त्यावर झोपल्या. आणि तुला जायचंच ना रे कृष्णा, तर आमच्यावरून रथ घेऊन जा. देवा, तुझा स्वभाव म्हणजे लहान लेकरासारखा आहे रे. अहो विधाता स्तवन क्वचित दया संयोज मैत्र्या प्रणयेन देहीम तौश्चा कृतार्थम विनुयंश पार्थकम विक्रीडितकम तेर भक्चष्टितम यता. देवा, चेष्टा करतोयस तू आमची. अरे तुला जर आम्हाला असं सोडून जायचं होतं तर तू आम्हाला जवळ कशाला केलं. तुझा स्वभाव लहान लेकरासारखा आहे रे देवा. लहान लेकराला जर एखादं खेळणं खेळण्यासाठी दिलं ना, जोपर्यंत त्याला खेळा वाटतो तोपर्यंत ते खेळतं, आणि खेळणं झालं की मग ते खेळणं मोडून टाकतं. देवा, अरे तू आमचे डोळे घेऊन गेला असता तरी जमला असतं रे, पण तू आमचा श्वास आहे रे. आणि श्वास जर माणसाला सोडून गेला तर माणसानं जगायचं कसायचं. किती गोड भजन आहे. जाते हो छोड़ कर काना, कैसे जिएगे हम. जाते हो छोड़ कर काना, कैसे जिएगे हम. बेदर्द बन गए हो काना, कैसे जिएगे हम. कैसे जिएगे हम. तोता बना के आपको पिंजरा बनेगे हम. पिंजरे में बिठा के दूरी लोरी सुनेगे हम. लोरी सुनाए हम. जाते हो छोड़ कर काना, कैसे जिएगे हम. बेदर्द बन गए हो काना, कैसे जिएगे हम. कैसे जिएगे हम. देव बोले अकुरासी वेगी हाकिरतासी, का जनार्दनी रथ गेला निगोनी. यानंदाचे अंगणी मिळाल्या हो गवळणी. जगाचा मालक मथुरेमध्ये आल्यानंतर भगवंतानी अनेक लोकांचा उद्धार केलेला आहे. ज्यावेळेस जगाचा मालक मथुरेमध्ये गेल्यानंतर कंसाच्या यज्ञाकडे ज्यावेळेस भगवान परमात्मा चालले, त्यावेळेस जात असताना मल्लानाम शनिर्णुनाम नरवर श्रीनाम स्मरो मूर्तीन्वाम गोपानाम सजनो सतां क्षितिभुजां शास्त्रस्य पित्रो शिशु मृत्युर्भोजपते विराट विदुषां तत्त्वं परम योगिनां कृष्णेनां परिदेवतेति विदितो रंगम गतसाग्रज. जो जशा जशा भावनेने भगवंताकडे पाहत होता तशा तशा भावनेने भगवान परमात्मा त्यांना दिसत होता. जाकी रही भावना जैसे, जाकी रही भावना जैसे. जाकी रही भावना जैसे, जाकी रही भावना जैसे. जाकी रही भावना जैसे, जाकी रही भावना जैसे. जाके रहे भावना जैसे, जाके रहे भावना. ओ प्रभु मूर्ति देखी दिन तैसे, प्रभु मूर्ति देखी
राम जय राम जय राम हरि जय राम जय हो श्री राम जय राम जय राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय भगवान परमात्मा कंसाच्या धनुर्यागामध्ये गेले. चाणूरमुष्टिक यांचाही वध केलाय आणि शेवटी भगवान परमात्म्याने कंसाच्या छातीवर बसून कंसाचा सुद्धा काय केलाय, वध केलाय. गोपाल कृष्ण भगवान कंसाचे जे वडील आहे उग्रसेन, त्या उग्रसेनांना गादीवर बसवलं आणि सुंदर असं कंसाचं मथुरेचं राज्य चालू होतं. इकडं नंद बाबा सगळे गोपाळ परत जात आहेत. परत जात असताना नंद बाबा सांगतात चला नाही आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे ही बहुत करणे आहे. मला बरंच अजून कार्य करायचंय. तिथं राहून भगवंताचा भगवान परमात्मा ज्यावेळेस मथुरेला गेले आनंदात सुंदर सर्व वातावरण चालू होतं. जरासंध नावाचा जो राजा आहे त्या जरासंध नावाच्या राजाने 17 वेळेस आक्रमण केलेलं आहे मथुरेला. भगवंताने 17 वेळेस त्याला हरवलंय. 18व्या वेळेस त्यांनी ब्राह्मण तपश्चर्येसाठी बसवले आणि ह्या वेळेस जर मी हारलो तर तुम्हाला सोडणार नाही आणि जिंकलो तर तुम्हाला एवढं दान देईल की परत तुम्हाला दान मागण्याची अपेक्षा राहणार. भगवंताने जरासंधाचाही उद्धार केला. बघता बघता भगवान परमात्माने काही कालांतर गेल्यानंतर भगवंत वसुदेव देवकी मातेला भेटले. आनंदात आपल्या आई वडिलाचा सुद्धा कारागृहामधून त्यांना मुक्ती दिली. आनंदात राहू लागले. एक वेळेस देवकी मातेने भगवंताला सुंदर असं माखन मिश्री दिल्यानंतर भगवंताला खूप गोकुळातली आठवण आली. तोही प्रसंग खूप सुंदर आहे. हे उधो मुझे गोकुल बिसरत नाही, हंस सुता के कलवर छाया कुंजन की छाया. उद्धवजीला गोकुळामध्ये पाठवलं. उद्धवजीचा आणि गवळणींचा संवादही खूप सुंदर आहे. हो सगळ्या गवळणी यशोदेला उद्धवजी भेटायला गेले आणि उद्धवजी सांगू लागले तुम्ही ज्याच्यासाठी रडत आहात न माता न तिशा न माता न पिता तस्य न भार्या न सुता दया, न तो कोणाचा भाऊ आहे ना कोणाचा मुलगा आहे. हे उद्धवा तुझं हे ज्ञान मला नको सांगू रे. या हाताने त्याला मी आंघोळ घातली, या हाताने मी त्याला उखळाला बांधलंय रे, या हाताने मी त्याला त्याचा शृंगार केला, या हाताने मी त्याला माझ्या मांडीवर झोपी घातलंय. तेरी अखिया है जादू भरी बिहारी जी मैं कब से खडी. यशोदेचे संभाषण झाल्यानंतर उद्धवजी म्हणतात मला गवळणींना भेटायचं आणि गवळणीला भेटण्यासाठी यमुनेच्या किनारी गेल्या. सर्व गवळणी अशा गोल बसल्या तर मध्य राधाराणी. प्रत्येक गवळणीला सांगत होते त्यांचा संवाद उद्धवजी ऐकत होते. एक गवळण म्हणली अगं ए ऐकलंस का हे काल कृष्ण भगवान माझ्या स्वप्नात आले होते का माझ्या घरी माखन मिश्री खाल्ली. अगं काल माझ्याही घरी आले होते माझ्यासोबत खूप भांडणं केले का माझ्याही घरी दही खाल्लंय. सर्व गवळणी आपापले स्वप्न सांगत होत्या. पण काही गवळणींनी राधाराणीला ज्यावेळेस प्रश्न केला राधे
एवढे दिवस झाले आपला कृष्ण आपल्याला सोडून गेला, तुला स्वप्न नाही पडलं का ग कृष्णाचं? त्यावेळेस राधेनं जे उत्तर दिलं ते किती गोड आहे, ऐका ना. स्वप्ने पश्यन्ति आम कांता धन्यस्ता सखी योषिता अस्माकं तु गते कांते गता निद्रा पिवैरिणी. ज्या दिवसापासून माझा प्राणनाथ मला सोडून गेलाय, ज्या दिवसापासून माझा भगवान कन्हैया मला सोडून गेलाय ना ग, त्या दिवसापासून मी झोपलीच नाही, तर स्वप्न कसं पडेल ग? राधा राणीने भगवंताला सांगितलं, कृष्णा एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे